तर आपल्या बरोबर रुक्मिणी शॉपिंग सेंटरचे व्यापारी आहेत आणि त्यांच्या बरोबर आपण संवाद साधणार आहे आणि त्यांना विचारणार आहे. त्यांचा सुद्धा भाग कॉरिडॉर मध्ये जाणार आहे बरं का. आपल्याला काल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की बाधित जे एरिया आहे कॉरिडॉर मध्ये जाणार आहे त्यांचा बी जे शॉपिंग सेंटर आहे विठ्ठल रुक्मिणी शॉपिंग सेंटर बरोबर हे सुद्धा जाणार आहे बरं का. ह्यांचं म्हणणं घेऊ नेमकं ह्यांचं म्हणणं काय आहे. मला सांगा साहेब, कॉरिडॉर मध्ये तुमचं शॉपिंग सेंटर जाणार आहे, काय तुमचं म्हणणं आहे? आता प्रथमतः तुमच्या मार्फत मी शासनाला सांगू इच्छितो की कॉरिडॉरला प्रथम आमचा विरोधच आहे. तर विरोध का आहे तुम्हाला सांगतो की आतापर्यंत फक्त आमच्या कानावर हेच आले की कॉरिडॉर करायचा, एवढा फूट करायचा तेवढा फूट करायचा. परंतु कॉरिडॉरची अशी सुस्पष्टता शासनानं आम्हाला द्यावी की बाबा कॉरिडॉर झाल्यानंतर तुम्हाला माझं आता दुकान जाते, त्यांनी मला दुकान किती बाय कितीचं देणार आहात, दुकान कुठे देणार आहात, आणि ह्या कॉरिडॉरची त्यांनी 2.5 वर्षाची मुदत दिली आहे सर. तर मला सांगा ह्या 2.5 वर्षामध्ये आता आम्ही आमच्या उपजीविकेचं काय? 2.5 वर्ष आज मी माझ्या दुकाने आल्यानंतर मला रोज 1000 रुपये मिळतील, 500 रुपये मिळतील, किती 5,000 मिळतील. त्या भांडवलातून मी जो माझा नफा मिळवतो त्या नफ्यातून माझा संसार, प्रपंच, माझ्या मुलांची शिक्षण वगैरे हे सर्व चालवते. हे 2.5 वर्ष म्हणजे सोपं काम नाहीये सर. या 2.5 वर्षामध्ये आम्ही आमची उपजीविका कशी करायची हे शासनानं आम्हाला ह्याचं एक व्यवस्थित असं लिखित स्वरूपात द्यावं. आता तुम्हाला सांगू का, आता आमची परिस्थिती अशी झाली की इकडं आड तिकडं विहीर, आम्हाला कोणीही स्पष्ट सांगत नाहीये की बाबा कॉरिडॉर झाल्यानंतर तुमचं काय. आम्हाला शासनानं सुस्पष्टता द्यावी आणि आम्हाला इथं दुकान देणार, तिथं दुकान देणार, एवढ्या बाय एवढ्याचं दुकान देणार. आता मी सर तुम्हाला सांगतो, माझे जर वडील असले असते तर वडील माझे 3दा बाधित झाले असते, आता मी 2दा बाधित होणार आहे. मग एकाच व्यक्तीला, एकाच कुटुंबाला तुम्ही कितीदा बाधित करणार? जर तुम्ही बाधित करणार असाल तर त्याची सुस्पष्टता द्यावी शासनाने. बस तुमच्या मार्फत मला देवेंद्र फडणवीसांना हीच माझी एक विनंती आहे की तुम्ही करा, परंतु आमच्या गोरगरिबांचा विचार करा. मला सांगा, जेव्हा ही कॉरिडॉरची घोषणा केली आणि निधी मंजूर झाला 3,993 हजार कोटी रुपये, पहिल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय ह्याचा डीपी प्लॅन केलेला तुम्हाला विश्वासात सांगितलं की तुमची जागा एवढी ऍक्वायर जाणार आहे, ऍक्वायर केलेली आहे, भूसंपादक करणार आहेत, अशी काय मीटिंग झाली का इथल्या लोकांशी? नाही नाही, काय मिटिंगा झालेल्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये आम्हाला कुठलीही सुस्पष्टता नाही की बाबा फक्त एक एवढा मोठा नकाशा आम्हाला नगरपालिका ज्यावेळेस बोलवलं होतं मिटिंगला, एवढा मोठा नकाशा दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशा रेषा ओढलेल्या आहेत की बाबा एवढा भाग जाणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या जवळ आता आम्ही इथं बाधित होणार आहोत असं समजा तुम्ही, परंतु लिगली आमच्याकडे सध्या काहीही नाही. तर शासनानं आम्हाला ज्यावेळेस तुम्ही हा प्रकल्प राबवचाल ना त्यावेळेस आम्हाला विश्वासात घ्या. बस. धन्यवाद. सगळ्या व्यापाऱ्याचं म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात घ्या आणि आमचं व्यथा ऐकून घ्या आणि पुनर्वसन करा, हे सगळे असं म्हणतात. जिल्हाधिकारी हे सगळं कामकाज करणारच आहेत. आपण बघूया अजून पुढे काय होत आहे. प्रत्येक व्यापारीला विचारणार आहे आणि प्रत्येक व्यापाऱ्याचं आम्ही म्हणणं घेणार आहे बरं का. जसं तुमचं म्हणणं घेतलंय तसं पूर्ण ह्या सगळ्याच व्यापाऱ्याचं म्हणणं घेणार आहे. मी येतो. जय महाराष्ट्र. येतो दादा. हा येतो. चला जागृत या. प्रत्येक व्यापाराचं म्हणणं घेणार आहे आणि प्रत्येक व्यापाऱ्यांना विचारणार आहे. हे जे मंदिर आहे, इकडला जे भाग आहे, ह्या भिंतीपासून जागृत इकडे दाखवा, या इटुरायाच्या भिंतीपासून इकडे दाखवा जागृत, इकडे दाखवा जागृत. हे जे एरिया आहे इकडं 200 फूट जागृत, इथून ते इकडं 200 फुटापर्यंत कॉरिडॉर होणार आहे आणि डेव्हलप होणार आहे. या जागृत. हा मला सांगा,
काय तुमचं ऑफ कॅमेरा नाही, कॅमेरा चालू आहे. काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, कुठल्याही गोष्टीची कल्पना न देता यांनी यांच्या बैठकीत ठराव मांडलेले आहेत. जनतेला अजून काही गोष्टी माहिती नाहीयेत. ते शासनानं किंवा प्रशासनानं कुठल्याही प्रकारे उघडकीस केलेल्या नाहीत. आणि समजा म्हणजे प्रतिनिधींना, माध्यमांना जर माहिती असेल तर त्यांनी ते पंढरपुरातील जे बाधित वर्ग आहे किंवा एक्वायर केलेले आहेत त्यांना ते हे सांगावं, शासनाचं धोरण कसं काय. म्हणजे डीपी प्लॅन सांगावं तुम्हाला. नाही, अजून कोणतीच भूमिका स्पष्ट नाही आहे, कुठून कुठपर्यंत आहे किंवा कसं डिझाईन तयार होणार आहे त्या संदर्भात अजून कोणी उघड केलेलं नाही. कोणीही उघड केलं नाही. आणि कॉरिडॉरचा एरिया सांगावा, कुठपर्यंत कॉरिडॉर होणार आहे. अधोरेखित केलेलं आहे त्या लोकांनी. कोणता प्लॅन आहे काय व्यवस्थितरित्या दिलेलं नाही असं संभ्रम बऱ्याच जणांच्या मनात आहे. धन्यवाद. आपण सगळं दाखवा लागलो सोलापूरकरांना. व्यापाऱ्याचं म्हणणं काय आहे, मंदिर समितीचं म्हणणं काय आहे, जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे, सगळंच आपल्याला सांगणार आहे. पहिला आपण स्टार्ट टू व्यापाऱ्याचं म्हणणं घेणार आहे. जिथनं कॉरिडॉर होणार आहे ते एरिया दाखवा लागलो आपण. या जागृत. आणि प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहे आणि प्रत्येकाला विचारणार आहे. या जागृत. या आपण मंदिराची जे बाजू आहे प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहे. या जागृत. हा या जागृत. सगळ्याचं म्हणणं घेतलेलं आहे आपण. राऊंड फिरून सगळ्याचं म्हणणं घ्यायला लागलो बरं का. या जागृत. आपण मंदिराच्या गेट समोर चाललो. या इकडे दाखवा जागृत. इथून 200 फूट तिकडे जाणार आहे आणि तिकडचं दाखवा, तिकडे दाखवा. हे पाठीमागेपर्यंत 200 फूट कॉरिडॉर होणार आहे. या इकडं. या जागृत. आपण विठ्ठलाच्या मंदिरात आलो आणि सांगा लागलो की कुठला एरिया कॉरिडॉर होणार आहे. आपण दाखवलो. जागृत दाखवा इकडं. इथून इकडे मी दाखवा जागृत. इकडे दाखवा. आता हे 200 फूट इकडे जाणार आहे. मंदिराच्या ग्राउंडनी असं गोल फिरून 200 फूट पर्यंत कॉरिडॉर होणार आहे. हे मात्र निश्चित आहे. आपण इथल्या व्यापाऱ्याचं म्हणणं घेतलो, काय म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं आणि इथल्या कामगाराचं म्हणणं, पूर्ण सगळीच माहिती घेतली आहे बरं का. आणि जिथं जिथं सोलापूरचा विकास होणार आहे तिथं तिथं राहुल रणदिवे आणि आपला जागृत जाणारच आहे. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.